नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंग पेपर 3 असतो GNM सेकंड इयरचा. तर याच्या IMP टिपा बघणार आहोत आतापर्यंत प्रिव्हियस इयरमध्ये. आणि तेच क्वेश्चन रिपीट होत असतात, त्यामुळे हेच क्वेश्चन केले. मग आता मागच्या वेळेस आपण जेवढे IMP क्वेश्चन दिले होते तेच पेपरला पडलेले आहे. तुम्ही कमेंट वाचा, नाहीतर मग व्ह्यूज बघा आपल्या व्हिडिओला. तेव्हा सबस्क्राईब नव्हते तरी पण व्ह्यूज चांगल्यापैकी आलेले. याचा अर्थ काय, पेपरला तेच क्वेश्चन पडले होते. तर त्यामुळे सर्वांनी ही क्वेश्चन करायचे प्रत्येकाने. आणि प्रत्येक आता भरपूर वेळ तुमच्याकडे, अजून 8-9 महिने आहे. पेपर खूप लांब आहे आता, कारण अजून फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला नाही GNMच्या. तर सेकंड इयरचा आतापासून अभ्यासाला लागला तर खूप सोपं जाणार आहे. तर चला आपण बघूया टिपा. जवळपास मी 20-21 टिपा काढलेल्या आहे. तर या केल्या तरी तुम्हाला पैकीच मार्क मिळून जाईल. बघा, पहिलं सर्वप्रथम बघू आपण ECTमध्ये ECTचं प्रस्तावना लिहायची, व्याख्यात नाही लिहिता येणार, प्रस्तावना लिहायची, इंडिकेशन लिहायची, क्वाड्रा इंडिकेशन लिहायचं त्याच्यामध्ये. आणि ही टिप विचारली जाते, खूप वेळा विचारली गेलेली आहे. तर समजलं. प्रकार लिहायचे, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, बायलॅटरल, युनिलॅटरल. आणि त्याच्यानंतर त्याची रुग्णाची काळजी घ्यायची, प्रिपरेशन ऑफ द पेशंट फॉर ECT. म्हणजे ECT होण्यापूर्वी आपण त्याची काय काळजी घेणार आहे, ECT झाल्यानंतर काय काळजी घेणार आहे, त्याच्या कॉम्प्लिकेशन काय होणार आहे, हे आपण याच्यामध्ये बघू. तर नेक्स्ट बघू राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम. आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब वाढत नाही आहे तरी पण मी व्हिडिओ रेग्युलर बनवते आहे, तरी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे कॉलेजचे ग्रुप असेल, मोठमोठे ग्रुप असतात, त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी असतात, फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे, तुमचे कोणते पण विद्यार्थी असेल तर त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा नर्सिंगचे, जेणेकरून ते आपल्याला कमेंट करेल ना, आपण व्हिडिओ बनवून टाकेल. तर राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम. तर याच्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली, कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, त्याची ध्येय काय आहे, त्याचे आपण कसे कसे कार्यक्रम राबवतो, हे सर्व याच्यामध्ये लिहायचे. तर समजलं. त्याच्यानंतर मनोरुग्ण, थर्ड काय आपलं, मनोरुग्ण परिचारिकेचे गुण. तर आपला आता व्हिडिओ अपलोडेड आहे, पहिला चॅप्टर मेंटल हेल्थचा पहिला चॅप्टर मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेले, सविस्तर बघितलेले मनोरुग्ण परिचारिकेचे गुण कसे कसे पाहिजे. तर समजलं तुम्हाला. आता पहिला चॅप्टर तुम्ही बघितला व्हिडिओ तर 5 मार्क तुमचे भेटून जाणार आहे. लिथियम कार्बोनेट, आता हे ड्रग आहे, म्हणजे इंजेक्शन आहे. तर हे कसं घ्यायचं, त्याचे डोसेस कसे असतात, त्यामध्ये कसा डोस घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर अजून काय त्याचे इफेक्ट काय आहे, त्याच्यामध्ये भरपूर माहिती लिहायची आपल्याला. समजलं. तर हे एक इंजेक्शन आहे, तुम्हाला एवढं कळलं या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला फायदा आहे. व्हिडिओ काय करा तुम्ही, तुम्हाला बघायला वेळ नसेल तर डाउनलोड करून ठेवायची, चालू राहू द्यायची, आवाज ऐकत राहायचा फक्त आपण हेडफोनमध्ये, तरी पण तुम्हाला भरपूर समजणार आहे. आता 5 नंबरचा येतो व्यवसायोपचार. हे पण 3rd का 4th चॅप्टरमध्येच आहे. ते पण आपण लवकरच घेणार आहे. 5 मार्काला पण विचारला जातो किंवा 15 मार्काचा पण क्वेश्चन पडू शकतो व्यवसायोपचारावर. तर समजलं. त्याच्यानंतर तर मनोरुग्ण ॲडमिशन आणि डिस्चार्जची प्रक्रिया. तर मनोरुग्ण म्हणजेच जो मनोरुग्ण आहे त्याचं ॲडमिशन कसं करायचं आहे, डिस्चार्जपर्यंत जी जी प्रक्रिया आहे ती सविस्तर लिहायची. हे पण आपण चॅप्टरमध्ये घेणार आहोत. प्रत्येक क्वेश्चन चॅप्टरमध्ये आहे, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आपण सगळे चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार, फक्त सबस्क्राईब वाढले पाहिजे. तर समजलं. हिरोपेरिडॉल हिरोपेरिडॉल हे पण इंजेक्शन असेल, ड्रग्स वगैरे, तर आपण ते घेऊन टाकू. त्याच्यानंतर हिंसक मनोरुग्णाची परिचर्या. जो रुग्ण हिंसक आहे त्याची परिचर्या आपण कशी करणार आहे, तर याच्यामध्ये आपण मनाने पण लिहू शकतो. हे काही एवढं अवघड नाही. फक्त स्किझोफेनिया वगैरे त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती पाहिजे, आयडिया पाहिजे. स्किझोफेनिया, ब्ल्युरेरस व्ह्युएरस 4A. तर हे काय आहे, त्याच्या प्रकारामध्ये ते आपण नंतर बघू. स्किझोफेनिया आपण सविस्तर बघणार आहोत, त्याचे प्रकार, कारणे, डेफिनेशन, सर्व 15 मार्काला पडतोय क्वेश्चन. त्यामुळे स्किझोफेनियाचा एक चॅप्टर पण आहे, स्किझोफेनियाचे 2-3 चॅप्टर आहे, आपण ते कव्हर करणार आहोत. त्यानंतर तीव्र मेनियाची चिन्हलक्षणे. तीव्र मेनियाची लक्षणे हा क्वेश्चन पण बराच वेळेस आलेला आहे, त्याच्यामध्ये स्टार केलेलं नाही आहे, कारण सर्व क्वेश्चन रेग्युलरली विचारले आपल्याला सर्व करायची. ते मीच मला पहिले जे IMP क्वेश्चनचे स्टार वगैरे करून दिले होते का, ते का दिले होते, कारण वेळ खूप कमी होता आपल्याकडे, 1 दिवस 2 दिवस असा वेळ होता, त्यामुळे मी तुम्हाला एकदम IMP दिले. परंतु आता आपल्याकडे 5-6 महिने आहे, तर तुम्ही दररोज एक जरा क्वेश्चन केला 5 मार्काचा तरी होऊन जाणार आहे. समजलं. नंतर येतं अल्कोहोल ॲनॉनिगस. आता म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारूची व्यसनाचे असणार आहे, ते आपण बघणार आहोत. जुवेनाईल डिलिक्वेन्सी हा क्वेश्चन पण बरेच वेळ विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर येतो मनोकृतीवरील औषधोपचार. त्याच्यात औषधोपचार आपण काय करणार आहे,
अनिवार्य भीती. भीती काही काही फोबिया असतो. फोबियावरती एकदा संपूर्ण चॅप्टर आहे, तो पण आपण बघू. मनोरुग्णाचे निरीक्षण व तपासणी करणे. मनोरुग्णाची तपासणी कशी करणार आहे, निरीक्षण कसे करणार आहे, हे सर्व आपण एका स सविस्तर बघणार आहोत. त्याच्यानंतर आणि मानसोपचारातील अत्यंत निगडीचे प्रसंग. मानसोपचारामध्ये कोणते कोणते निगडीचे प्रसंग आहे, हा क्वेश्चन पण विचारला जातो. त्याच्यानंतर सायकिएट्रिक नर्समधील ट्रेंड्स कसे कसे सायकेट्रिक नर्सिंगमध्ये ते आपण बघू. मनोविकृती विभागातील आपत्कालीन स्थिती. मनोविकृती विभागातील आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी कंडिशन काय काय मानसोपचारातील नर्सिंगमधील कायदेशीर दृष्टिकोन. तर कायदेशीर दृष्टिकोन कसा आहे ते आपण बघू. ह्या टिपा विचारले गेलेले आहे, रेग्युलर विचारले गेलेले आहे आणि या सर्व आपण वाचून घेणे गरजेचे आहे. आत्महत्या प्रतिबंधन व उपाययोजना. आत्महत्या करणारे प्रतिबंधन करायचं आपल्याला, त्याच्यानंतर उपाययोजना काय काय करू शकतो हे आपण मनाने लिहू शकतो. त्याच्यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन असे असतात ते आपण ना अभ्यास करता लिहू शकतो. म्हणजे चांगला ANM झालेला असलेल्या विद्यार्थ्यांना तर मनानेच लिहू शकतात. आणि फर्स्ट इयरला पण चांगला अभ्यास केलेला असेल सेकंड इयरला, कारण मेंटल हेल्थ फर्स्ट इयरला पण होतो मला. मानसिक नाही ना, फर्स्ट इयरला नाही, ANM फर्स्ट इयरला आहे बाय द वे. नंतर येतं आपलं सामाजिक आणि मानसिक आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची भूमिका. हा क्वेश्चन पण मनाली यासारखा आहे, त्यामुळे आपण तरी पण सर्व क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सबस्क्राईब वाढले तर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जाईल मी. तसे पण व्हिडिओ आपले चांगले जात आहे आणि सर्वजण बघताय. तुम्ही फक्त कमेंट करा सर्वांनी कसा वाटला व्हिडिओ. काही समजलं नाही किंवा काही क्युरीज असेल किंवा डाऊट असेल तुमचे, तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर धन्यवाद.